चला ढोलेपाडा टीम का जिंकते बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला 2 षटकांचा सामना असेल ढोलेपाडा बनाम जांभेलीपाडा आणि ढोलेपाडा आजच्या दिवसातील पॉवर प्ले नसेल कुठल्या प्रकारचं मॅचला सुरुवात यावेळेला कट केलं चेंडूला चेंडू चालू सीमा पलीकडे थोडी मिस चेंडू करणार सीमा पलीकडे 4 धावा 6 चौकार पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवरती यावेळेला गुटका टोकून चेंडू चाललाय 1 पुन्हा एकदा सीमा महाराष्ट्र पलीकडे दर्जेदार चौकार पाहायला मिळतो चौकार पाहायला मिळाला 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आतापर्यंत विचार केला चांगली फलंदाजी चालू आहे ढोलेपाडा टीम कडनं लगातारचे 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळतात फलंदाजाच्या बॅटमधून पुन्हा एकदा तयार आहे यावेळेला रिवासा आहे जेलची शक्यता खूप उशीर चेंडू हवेमध्ये यावेळेला जेल ड्रॉप येते चेंडू जातोय सीमा पलीकडे अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय लगातारचे 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळाले चांगली चौकार ट्रिक चांगली फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 3 चौकार यावेळी पुन्हा एकदा बसून देण्याचा प्रयत्न होता डॉट चेंडू सांगत होते चांगला चेंडू पाहायला मिळतो चांगला चेंडू पाहायला मिळतो 4 चेंडू झाले आतापर्यंत लगातारचे 3 चेंडूवरती 3 चौकार आल्याच्या नंतर 4थ्या चेंडूवरती फलंदाजाला रोखून ठेवलंय चौकार हॅट्रिक साठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय किरण साठी बालकृष्ण 11 यांच्याकडून यावेळी सेन्सिबल क्रिकेट बॅक टू द बॉलर नक्कीच एकच धाव मिळालाय या चेंडूवरती पुन्हा एकदा तयार गणेश होता 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 5 चेंडूचा खेळ झालाय पुन्हा एकदा नवीन फलंदाज गणेश पाहायला मिळतो आपल्याला स्ट्राइक वरती शेवटचे चेंडू असणार आहे 5 चेंडूचा खेळ झालाय 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज एवढा चांगला फटका पाहायला मिळतो जेल होणार का जेल ड्रॉप झाले गणेशला पुन्हा एकदा जीवदान 1 धाव रन आउटची संधी आहे
संधी देखील गमावली गेली. यावेळी देखील 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. पंचांचा इशारा षटक संपल्याचा. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. चांगली फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा सामना आहे. कशा प्रकारे फलंदाजी करायची. फलंदाज सेट होऊन गेले. दुसऱ्या राऊंड मध्ये मोचावाडी टीमला 64 धावांचा माफक आव्हान होता. खूप मोठा 18 चेंडू मध्ये पराभूत केलं. यावेळी दोन्ही टीम 2-2 मॅच विन होऊन तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केलाय. इथून पुन्हा एकदा तयार होणार. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जेल ड्रॉप. रनआउटची संधी आहे. संधी गमावली गेली. यावेळी मिसफील्डचं कारण 1 धावेमध्ये होते. एक चूक सामन्याची या टुर्नामेंट मधून बाहेर काढू शकते. चुकीला माफी नसते. क्रिकेटचं केलंय मित्रांनो. काही होऊ शकतं. यावेळी पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी सफल केला प्रयत्न. 55 समान कंतेवर अवांतर धाव, फोकटची धाव, मोफतची धाव. संघाच्या खात्यामध्ये वाढ होणार. धावफलक जाम पोहोचणार. पुन्हा एकदा 17 या अंकावरती 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या दौलतपाडा टीमच्या माध्यमातून. यावेळी चांगली फटकेबाजी, चांगली फलंदाजी चालू मैदानावरती. पुन्हा एकदा गणेश तयार आहे. सफल झाला थोडा. यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा कॉल असणार आहे. रनआउटची संधी पुन्हा एकदा. यावेळी देखील रनआउटची संधी गमावली गेली. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानावरती. 2-2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार गोलंदाज समोर असणार गणेश. यावेळी चांगला फटका. झेलची शक्यता. चेंडू जाणार सी मार्श पार. एवन क्वालिटीचा ब्रँड षटकार. षटकाराच्या मध्येने धावफलक जाऊन पोहोचेल. 25 अंकावरही गणेशच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळाला. षटकार. यावेळी फंबल झाला. गोलंदाज. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून 3 चेंडू मध्ये किती धावा उभारणार दौलतपाडा टीम. सलामीला गेलेली जोडी अजूनही मैदानावरती स्थिर आहे. फटकेबाजी चालू आहेत. यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढले चेंडू. चेंडूची अडवणी केले. फेक करणार. दुसरीचा कॉल आहे. रनआउटची संधी. आता देखील फलंदाजाला परतावं लागतंय. पहिला विकेट लागतोय. ते दौलतपाडा टीमला पहिला आदर लागतोय. किरण पुन्हा एकदा तयार आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते 26 अंकावरती. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून 2 चेंडू बाकी आहेत. गणेश स्ट्राईक एंडला. यावेळी चांगला फटका. त्या दिशेने खेळून काढला चेंडूला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा कॉल असणार का. 1च धावेची समाधान. 1च धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. 27 धावाचं आव्हान आहे. अजून 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू मध्ये षटकार चौकार का 1 दुहेरी धाव येणार. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी चांगला फटका. चांगला फटका. चेंडू जाणार सीमा पलीकडे. दर्जेदार अजून एक पॉवरफुल चौकार व्हायला मिळतो. चौकाराच्या मध्येने धावफलक जाऊन पोहोचेल 31 अंकावरती. 32 धावांची गरज. 12 चेंडू आणि 32 ची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. स्पर्धेचा नियम आहे. स्वर्गीय भास्कर सुमती चषक वरई यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
राहुल आणि राकेश पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती कशा प्रकारे धावांची कधी पार करणार आहे. इथून होणार सुरुवात मॅचला. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार. एका साईडला असणार जांभिवली पाडा तर दुसऱ्या साईडला असणार धवले पाडा. दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळते. ही क्वालिफायची मॅच पाहायला मिळते. इथून होणार सामन्याला सुरुवात. चला पंच स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 32 ची गरज. सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाले. कशा प्रकारे धावांचा पाठला करणारा, कुठल्या फलंदाज धावा कुठून काढणारा. सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाले. गणेश हा गोलंदाज फलंदाजीमध्ये चांगली फटकेबाजी केली. आता गोलंदाजी ले वाटायला कशा प्रकारे गोलंदाजी करणार. गणेश हा गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. पंचांच्या उजव्या साईडने त्याला पंच मॅच ऑन करा. इथून होईल सामन्याला सुरुवात. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. गणेश हा गोलंदाज तयार आहे. चांगली गोलंदाजी खूप मोठमोठे टुर्नामेंट देखील त्याने गाजवले. तोच गणेश आहे मैदानावरती. एवढे चांगला चांगला पंचांचा इशारा. फलंदाज बाद आहे. पंचांचा बोट आकाशीकडे. पहिल्याच चेंडूवर लेग बिफोर विकेट पाहायला मिळतं. जा जा नवीन फलंदाज मोहन वन डाऊनच्या स्वरूपात चांगला फटका पाहायला मिळतो. मोहनच्या माध्यमातून एक धाव सहजरित्या पूर्ण पाहायला मिळते. एका धावेने धावपले पुढे सरसावेल संघाचा अकाउंट ओपन होईल. पुन्हा एकदा तयार होणार गणेश. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती सलामीची जोडी तोडली गणेशने. फलंदाजीचा विचार केला जातो. चांगली फलंदाजी धवलेपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आजच्या दिवसात पूर्ण दिवस आहे. या दोन्ही टीमने गाजवल्या. त्या टीम एकमेकांसमोर भिडत असताना पाहायला मिळतात आपल्याला. एका साईडला असणार धवलेपाडा, एका साईडला असणारा जांभिवली पाडा. दोन टीम मध्ये मॅच पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेचच एक धाव पाहायला मिळाली. आता 10 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. अजूनही मॅच कोणी जिंकला नाही, कोणी हारला नाही. इथून खरी संघर्षाला सुरुवात झाली. ज्यावेळेस एकच पंच आमच्या दिशेने वळणार. दोन आमचा समांतर करणार. वाईट चेंडू अवंतर धाव आहे. फोकटची धाव पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत गणेशने. पुन्हा एकदा तयार आहे. 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे अपील आहे. रनआउटची संधी आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं बटन जांभिवली पाडा टीमला. अजून एक विकेट डगआउट मध्ये पराते. सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी झालं. गणेश हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत विचार केला तर एकही मोठा फटका नाही, एकही चौकार नाही. चांगली गोलंदाजी आहे. मैदानामध्ये फक्त विकेट पाहायला मिळतात. गणेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज पाहायला मिळतो कुणाला. आता 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार. यावेळी
फलंदाज बाद पुन्हा एकदा अजून एक विकेट सोबत गणेशचं कौतुक तर जितकं कमीच आहे. चांगली गोलंदाजी करतोय, चांगली फटकेबाजी केली फलंदाजी करताना. आता गोलंदाजीचा तोफगाणा पाहायला मिळतो. कंपल्सरी चेसिंग असणार आहे, स्पर्धेचा नियम आहे. एका साईडला असणार जांभेली पाडा तर दुसऱ्या साईडला असणार धवलेपाडा. दोन्ही टीमचा विचार केला तर खूप आजच्या दिवसात चांगला खेळ झाला त्यांच्या माध्यमातून. गणेशचा विचार केला तर 3 विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. त्यानंतर 7 धावा देत चांगली गोलंदाजी केली. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो किरण हा गोलंदाज. 6 चेंडू 26 धावांची गरज. कंपल्सरी चेस असणार आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गणेशने. किरण कशा प्रकारे गोलंदाजी करणार यावेळी चांगला पंच आमच्या दिशेने म्हणणार आहे. अवंतर धावे, फोकटची धाव, मोपतची धाव पाहायला मिळते. वाईट नक्की त्या रिव्ह असणार आहे. चप्पल नाही त्याला सांग रोहित, चप्पल नाही त्याला. बाहेर वलन घेतोय. त्यानंतर डॉट चेंडू सांगता गणेश इष्टांच्या मागत चांगली कामगिरी करतोय. विचार करायला घेता आजच्या दिवसात दोन्ही टीमने तुम्हा कोलमा मधून तवला होता. त्यानंतर एकमेकासमोर आल्या. आता देखील धवलेपाडा टीम चांगली फटकेबाजी, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग नजारा पाहायला मिळतो. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडूची अडवणी करणार का? नक्कीच एकच धाव होती. समाधान मानावं लागतं. इष्टरक्षक चुकी करतोय. दुसरीचा कॉर्नरची संधी आहे. दुसरी धाव देखत चौथी धाव देखील पूर्ण केले. 2 धावेने धावफलक पोहोचेल 9 अंकावरती. 3 चेंडू 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तयार आहे किरण हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी केली. पुन्हा एकदा तयार झाला. यावेळी चांगला फटका. चेंडू हवा हल्ला. झेलची शक्यता. चांगला कॅच पाहायला मिळतोय. अजून एक आदर लागतोय जांभेली पाडा टीमला. आता 2 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तयार आहे. फुलटा चेंडू आहे. झेलची शक्यता. अजून एक आदर लागतोय जांभेलीपाडा टीमला. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. धवलेपाडा टीम आजच्या दिवसात पूर्ण काजून सोडला. चांगल्या फटकेबाजी, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळी विजय होतोय धवलेपाडा टीम. नक्कीच हार्डलक जांभेलीपाडा टीम. आणि उद्याच्या दिवसात आपल्याला फायनलचा तरार पाहायला मिळेल. फायनल डे पाहायला मिळेल उद्या. नक्कीच धवलेपाडा टीम लवकरात लवकर उपस्थित राहा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. 100 रुपये गणेशला गणेशला किरणला 3 मारले ना.